कासेखोल क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेताय तुम्ही. सलामीची जोडी मंगेश आणि त्याच्या सोबतीने फायटिंग करण्यासाठी. भावेश आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. 4 खेळाडू 38 सर्कलमध्ये पाहायला मिळतील. 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मंगेश आणि भावेची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती जगदीश. CH क्रिकेट संघ कासेखोल त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय. श्रीराम क्रिकेट संघ रोवळे टॉस जिंकला. कासेखोल संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. रोवळे संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. फर्स्ट बॉल गेम इज ऑन. लेट्स प्ले सामना. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याची गोलंदाजी. मिनी हेलिकॉप्टर सजवलाय. झेलदार धरणीला दान झालाय. पहिल्याच बॉल वरती सफलता प्राप्ती झाली असती. झेल सोडला, अर्थात झेल कोणाचा सोडलाय तर मंगेश या बॅटरचा. सलामीची जोडी उद्ध्वस्त करताना पाहायला मिळाले असते. पहिल्याच बॉल वरती बॉलर अर्थात जगदीशा पहिल्याच बॉल वरती एक धाव आणि श्री गणेशा देखील पाहायला मिळाली. हॅप ट्रॅकर बॉल होता. आपण पुल करायचा, हा पण जॅक करायचा होता. पुन्हा एकदा झेल सोडला. काय झालं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरचा एक झेल सोडला. दोन्ही बॅटरला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय, जीवनदान दिलं बॅटिंग करण्यासाठी. मंगेश आणि त्याच्या सोबतीनं भावेश दोन्ही बॅटरला जीवनदान दिले. पुढचा गेम कसा असेल, पुढचा खेळ कशा धाटण्याचा पाहायला मिळेल दोन्ही बॅटरचा या पाहूया. 16 चेंडूमध्ये किती धावा कटल्या जातील पहा. चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होतंय पण गत अप्रतिम गोलंदाजी कारनामा पेश करताना जगदीश पाहायला मिळतो. याही वेळेस थोडासा फंबल झालाय. क्षेत्ररक्षण डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल ऍड केली जाईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 आकडा गुण तालिकेवरती जोडला जाईल. 3 धावा धावफलकावरती. फॉर्च्यून इव्हेंट्स ज्या वाहिनीनं संपूर्ण या टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये आपलं नाव मोठं गेले, अर्थात 22 डिसेंबर 2017 ही संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये वाहिनी आली. तदनंतर चांगली वाहिनी या संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये. यास इट इज अ वाईट ऑफस्टिकचा बाहेरचा लेगस्टिकचा बाहेरचा चेंडू हॅव फ्रॉम द बॉडी. पंच त्याला वाईटचा कॉल दर्शवतात या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 4 धावा धावफलकावरती. जगदीश राईट मोर द विकेट. तेज तर्रार भन्नाट वेग होता. याही वेळेस मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता. पहा सरसावून खेळण्याचा मानस होता मनामध्ये. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही तर निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय अर्थात बॅटर गोलंदाज जगदीश. याही वेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड प्रोटेक्शन आहे. काय घडलं जाते हाही देखील फंबल झालाय परंतु चांगली क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला स्वतःला सावरलं. जिथे 1 धाव तिथं 2 धावा कंप्लीट केल्या. निश्चितच किती धावा सर? 2च धावा. 2 धावा एकवटल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1च धाव तिथं क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झाला. स्टेट डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या साहाय्यानं हा चेंडू टोलवला गेला होता. स्टेट डाऊन द ग्राउंड थोडासा फंबल. 1 धाव तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या आणि 2 धावीच्या मदतीनं विदाऊट लॉस 6 धावा. नेक्स्ट बॉल जगदीश राईट मोर द विकेट. देशटीवरती चेंडू आदळला. फिरकीचा वारसा अर्थात स्विंग मिस केल्या. बोट्यांची कळा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. देशटीवरती चेंडू आदळला पॅड वरती. अर्थात पंचांचा देखील इशारा येतो. पॅड वरती चेंडू आदळलाय. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक पहिलं देखील संपुष्टात आले. पहिल्या षटकाराच्या अखेरीस विदाऊट लॉस अर्थात श्रीराम क्रिकेट संघ रोवळे या टीमचा गुण तालिकेवरती गुण सलग पाहताय अर्थात 7 धावा. चांगली लढत मैदानावर पाहायला मिळेल. 3 षटकारांची सातत्याने ही लढत संपूर्ण
ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन GTC तला रायगड यांच्या माध्यमातून ही सुस्वर एक मेजवानी पाहायला मिळतोय। आजचा दिवस अर्थात गणपती बाप्पाचा अर्थात संकष्ट चतुर्थीचा दिवस आणि या दिवसाचा औचित्य साधून एक भव्य आणि एक दिव्य या क्रिकेटची मेजवानी क्रिकेटच्या दिवसाचा देखील औचित्य साधून ही क्रिकेटची मेजवानी पाहताय। क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम आणि आजच्या या रविवारच्या दिवसाची या गुरुद्वार मैदानावरती ही क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळतोय। एक कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही संपूर्ण जगभरात दाखवण्याची लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। अगदा प्रेक्षेपण केले जाते, लाईव्ह प्रेक्षेपण आमच्या समोर जोडले गेले। अर्थात म्हात्रे दादा काय घडलं जाते माहिती? षटक क्रमांक दुसरं तेजस आलाय, डायरेक्ट हिट आणि गडी गारत वाईटचा कॉल, विकेटचं पतन। हादरा क्रमांक पहिला श्रीराम रोवळे या संघाला। भावेश बॅक टू द डगआउट, कुठलीही चुकी कुठली गरज नसताना एक धाव घेण्याचा माणूस होता, स्ट्रायकिंगला माणूस होता त्याच्या मनामध्ये, परंतु डायरेक्ट हिट यष्टिरक्षण आपलं काम तमाम करताना पाहायला मिळाले। अर्थात विकेटला सफलता प्राप्त झाली। दुसऱ्या षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर हाताळण्यासाठी तेजस बॉलिंग ट्रॅक वरती पाहत आहे। न्यू बॅटर इन झालाय योगेश, भावेशची जागा घेण्यासाठी योगेश। एक्स बॉल, चांगला स्ट्रोक होता, बॅक फुट लेवन हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोक जिथं हॅपन पुल करायचा होता, हॅपन जॅक करताना पाहायला मिळालं, एक सिंगल ऍड करताना पाहायला मिळेल। याही वेळी स्ट्राईक रोटेट होईल, 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। एक पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही। न्यू बॅटर योगेश आलाय, यावेळी मिनी हेलिकॉप्टर लँड केलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड प्रोटेक्शन आहे तितकी चांगली थ्रो बंद स्टंप्स, जोपर्यंत अवधी मिळेल तोपर्यंत एकच सिंगल ऍड केली जाईल। या सिंगलच्या मदतीने दोन्ही बॅटरला समाधान मानावं लागेल, जिथं दोन्ही बॅटर पाहता योगेश आणि त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय मंगेश। हो याही वेळी साफ ट्रॅकर पहा, चांगली गोलंदाजी, नाकाला गवसणी घालणारा हा चेंडू अगदी नाकाला स्पर्श करून जात असताना फॉर्च्यून अर्थात चांगला गोलंदाजीचा कमबॅक करतो, व्हेरिएशन करतो। याही वेळी तेज तर्रार होता, भन्नाट वेग होता, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही इथं। ओहो याही वेळी खोलवर टप्प्याची सातत्याने फिरकीचा वारसा जपताना पाहायला मिळाले, सातत्याने लेंथ लाईन विकेटचं पतन, त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्टर्ट, यू मेस आय वेल डेफिनेटली। झटका क्रमांक पहिला अर्थात योगेश, झटका क्रमांक दुसरा योगेशला परतावं लागेल। योगेश बॅक टू द डगआउट। योगेशची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर जयदीप अर्थात निक नेम जय या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू, त्याच्या जर्सीवरती देखील पाहताय जय या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू अर्थात जयदीप न्यू बॅटर इन झाल्या। योगेशची जागा घेण्यासाठी स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल। षटक क्रमांक दुसरा अजूनही प्रोग्रेस आहे, पहा बॉल हाताळले गेलेत, 4 येणार 2 चेंडू कशा दाटण्याचे पाहायला मिळतील। अर्थात 1.4चा खेळ इथं संपुष्टात आला। शेवटचे 2 चेंडू या षटकातील जयसाठी हाफ ट्रॅकर बॉल, लिडिंग एज रुबी कट लेमन कट, बॅटची लिडिंग एज घेतली। आता डिक्लेअर झोन मध्ये घोषांतिक क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एकच धाव कन्वर्ट केली जाईल। 1 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जोडले जाईल, अर्थात 11 धावा धावफलकावरती। गोलंदाजीचा कौतुकास्पद, गोलंदाज कौतुक करावं तितकंच कमी राहील, कारण चांगली गोलंदाजी। याही वेळी साफ ट्रॅकर मिस टाइम शोक,
फॉलोत्रमध्ये आपल्याचं काय घडलं जातंय पुन्हा एकदा जीवनदान, तिसरा जीवनदान या मॅच मध्ये, तिसरा जीवनदान इथं प्राप्त झालाय टीम श्रीराम रोवले या संघाला। षटक क्रमांक दुसरं देखील संपुष्टात आले, 2.00चा खेळ इथं संपुष्टात आलाय। 2 गडींच्या मोबदल्यावरती 2 गुणांच्या अंकावरती 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील गुण तालिकेवरती। इन ऍक्शन पाहताय, लाईव्ह टेलिकास्ट केलं, 13 धावा धावफलकावरती 2 गडींच्या मोबदल्यावरती। षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात आलाय। 13 लॉस ऑफ द 2 विकेट्स, सेकंड ओव्हर इन कंप्लीट। 3 षटकारांची ही लढत, उर्वरित 6 चेंडूंचा खेळ। या 6 चेंडूमध्ये किती धावा कन्वर्ट केल्या जातील, फटकेबाजी करत असताना टीम श्रीराम रोवळे संघ किती मोठे फटके पाहायला मिळतील, एक दादा संघ दोन्ही तळा रायगड यामधून पाहायला मिळतील। CH क्रिकेट संघ कासेखोल त्याच्या सोबतीनं फायटिंग करतोय श्रीराम क्रिकेट रोवले। उशिरा प्रेक्षक आले त्यांच्या माहितीसाठी, टॉस जिंकला CH क्रिकेट संघ कासेखोल या संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय श्रीराम क्रिकेट संघ रोवले या टीम्सला। चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया युवा स्टार क्रिकेट संघ गायमुख आणि त्याच्या सोबतीनं फायटिंग करण्यासाठी जय बजरंग क्रिकेट संघ कुडे या गावाला या संघाना। हो चांगला स्ट्रोक, सरसावून खेळला, मिस टाइम स्ट्रोक, झेल सोडलाय, चौथा जीवनदान। चुका चुका चुका, भरपूर चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। ह्या चुका उपद्रव पाहायला मिळतील निश्चितच। हा झेल सोडल्यानंतर मोठे स्ट्रोक किती येतात हे देखील गुण ताळेगावरती जोडल्या जातील। मंगेशचा हा दुसरा झेल सोडलाय, मंगेशला हा दुसरा जीवनदान। अगदी आयुष्यामध्ये निश्चित म्हटलं जातं, जखमी वाघाला एकदा सुवर्ण संधी दिली तर तो सांगत असतो आजचा संघर्ष उद्याचा तो संघ। याही वेळी चांगली गोलंदाजी, हॅप ट्रॅकर बॉल उसी घेताना पाहायला मिळाली, गवसनी घालणाराला हा जबरदस्त गोलंदाजी। षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बॉल ऑन ट्रॅक वरती सुजल आलाय। सुजलचा विचार केला, 2 चेंडू हाताळले, 2 धावा खर्ची केल्यात। याही वेळेस फटका चांगला, मिस टाइम स्ट्रोक नाही राहिलाय, देऊन जातील या समालोचन कक्षाला देणारी सलामी। 2 क्षेत्ररक्षणला चकावून व फॉर्च्यून फायवर जिओ कनेक्टिंग इंडिया 4G चौकार मंगेशच्या बॅट मधून या समालोचन कक्षाला देणारी सलामी, 4 धावा। आमचे गुण तालिकेवरती दादा सांगतात की पहिला मॅच मध्ये या मॅच मध्ये पहिला चौकार अर्थात मंगेशच्या बॅट मधून आलाय। या संपूर्ण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे। प्रगतीपथावर असताना विचार केला तर 2.3चा खेळ इथं संपुष्टात आले। पहिलाच चौकार मंगेशच्या बॅट मधून पाहायला मिळालाय। लोबो फुलटॉस प्रोटेक्शन होतं, 1 बाउन्स कॅरी केला, तितकी चांगली थ्रो, बंद स्टंप थोडासा फंबल झालाय परंतु 2 धावा देऊन जातील। युवा स्टार क्रिकेट संघ गायमुख या टॉस साठी दुसरा पुकार असेल तुमच्यासाठी, अजून एक पुकार केला जाणार नाही तुम्हाला। 21 धावा धावफलकावरती, अर्थात पांडू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, निक नेम पांडू पाहताय। हो सरसावून खेळण्याचा मिनी हेलिकॉप्टर लँड केलाय, सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्रायकिंग इनला पांडुरंगचा, तितकी चांगली थ्रो बंद स्टंप, 2 धावा एकवटल्या गेल्या, तितकी चांगली थ्रो बंद स्टंप, काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, तिसऱ्या धावेसाठी धावचित्त, विकेटचा पतन, हादरा क्रमांक 3 टीम श्रीराम क्रिकेट संघ रोवळे। यानंतर होणारी लढत युवा स्टार क्रिकेट संघ गायमुख त्याच्या सोबतीने जय बजरंग क्रिकेट संघ कुडे। संघाची धावसंख्या 24 धावा, 18 चेंडू जिंकण्यासाठी करवायचे तुम्हाला 25 धावा। कुठे जाऊ नका, पात्र ऐकत राहा। ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन GTC चषक 2025 एक अभूतपूर्व सोहळा। थँक्यू सो मच, धन्यवाद पुरे सर। या स्पर्धेसाठी इथे उपस्थित चरे गावचे ग्रामस्थ निलेश गवईकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा मी सत्कार वतारे साहेब यांनी करावा अशी विनंती करतोय।
झरे गावचे ग्रामस्थ कृष्णा जायलकर साहेब कुठे असेल त्याने स्टेज समोर यायचं आहे. कृष्णा जायलकर साहेब, कृष्णा जायलकर साहेब यांचा मी सत्कार आपल्या GTCचे उपाध्यक्ष किसन वताये साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. चला श्रीराम रोवळे क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग नको, फलंदाज पाठवा. कासेखोल विनंती असेल, टीम क्षेत्ररक्षण सजवले गेले आहे. अब त्वरित फलंदाज पाठवा. टीम मीटिंग नको, वेळेची कमतरता आहे. अजूनही मॅच अजूनही सामने या संपूर्ण दिवसामध्ये खेळवायचे आहेत. एक दिवसामध्ये अनेक संघ पाहायला मिळतात. अर्थात श्री गावदेवी क्रिकेट संघ गणेशनगर, श्री धावेरी क्रिकेट संघ ताम्हाणे, तदनंतर जय हनुमान क्रिकेट संघ कुंभेड, VRC क्रिकेट संघ गायमुख, श्री वागेश्वरी क्रिकेट संघ वरल, श्री गावदेवी क्रिकेट संघ वाशी हवेली, युवा स्टार क्रिकेट संघ गायमुख, श्री मोरिया बॉयज क्रिकेट संघ तळेगाव, श्री मोरिया बॉयज क्रिकेट संघ तळेगाव, अर्थात जय बजरंग क्रिकेट संघ कुडे, श्री मणाई देवी क्रिकेट संघ तांबडे, वाघजाई देवी क्रिकेट संघ कुंबळेगाव, तसेच श्री गणेश प्रतिष्ठान क्रिकेट संघ गायमुख, श्री वाघजाई देवी क्रिकेट संघ कुंबळेकोंड, GTC 40+ संघ, श्रीराम क्रिकेट संघ रोवळे, श्रीराम क्रिकेट संघ मालुककोंड, सोमजाई क्रिकेट संघ बारपे, MRH क्रिकेट संघ गायमुख, धावेर क्रिकेट संघ मजगाव, श्री सोमजाई क्रिकेट संघ मालुकगाव, श्री काळभैरव क्रिकेट संघ चोरवळी, श्री गावदेव क्रिकेट संघ गणेशनगर, PSSC क्रिकेट संघ चुरई बुद्रुक, GTC 40+ आणि CH क्रिकेट संघ कासेखोल हे सर्व संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. संपूर्ण दिवसामध्ये सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. कल्पेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कल्पेशला पाहायला मिळेल स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल अर्थात सूरज, आणि षटक क्रमांक पहिलं जयदीप अर्थात जय या नावाने निकनेम प्रसिद्ध असलेला नाव जय बॉलिंग ट्रॅक वरती. चला गेम इज ऑन. लेट्स प्ले सामना. पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, भन्नाट वेग. पहिलाच बॉल एक्सप्रेसनी पाहायला मिळाली. जय अर्थात CH क्रिकेट संघ अर्थात चुकीची दुरुस्ती श्रीराम क्रिकेट रोवळे संघाची ही एक्सप्रेस पाहायला मिळते. पहिलाच बॉल, तेज सर्रास, भन्नाट वेग, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, लेंथ लाईन पाहताय जयदीप निकनेम जय, राईट मुहूर्त विकेट. रोवळेची ही एक्सप्रेस पाहायला मिळते. याही वेळीच मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालवरती टप्पा राहिलाय. बॅटच्या खालून चेंडू अर्थात पाण्यामध्ये जशी पाणबुडी खालून निघावी ना तशी बॉल देखील बॅटच्या खालून निघून अर्थात यष्टीरक्षणाचा वेध घेऊन जातात पाहायला मिळतोय. रोवळे संघाची एक्सप्रेस, रोवळे गावाची ही एक्सप्रेस, त्याच्याकडे क्षमता आहे, दर्जा आहे गोलंदाजी करत असताना. याही वेळीच नाकाला गवसणी घालणारा हा चेंडू, 3 चेंडू, एकही धाव खर्ची केला नाही. या डगआउट मध्ये टाळ्यांचा गडगडाट देखील पाहायला मिळतोय जयदीप साठी. त्यांचे समर्थक देखील पाहायला मिळतात. जयदीपचे अण्णा अर्थात दीपक दादा हे जोडले जातील अतिरिक्त खेळाडू मध्ये अर्थात 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. हो हो, याही वेळीच तेज सर्रास भन्नाट वेग होता. पहा बॅटची लिडिंग एज, रुबी कट, लेमन कट, रॉयल कट या कटला संबोधलं जातं. तीच मैदानाच्या आतमध्ये इन झाले अर्थात एक गोशांत क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धावण श्री गणेशा केले अर्थात CH क्रिकेट संघाचं कासेगाव या संघाचं देखील श्री गणेशा झाले. कासेखोल
नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची लिडिंग एज डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा एक धाव देऊन जाईल. संघाची धावसंख्या पाहताय 2 धावा. शेवटचा बॉल तेज तरार भन्नाट वेग कौतुकास्पद 3 चेंडू राहिलेत. अर्थात तेज तरार भन्नाट वेगाच्या अगेन्स्ट कलात्मकता, बोटाची कळा, बोटाची जादू आणि टप्पा पडल्यानंतर टर्न करण्याचा विश्वविक्रम अर्थात विश्व कारण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाव आहे जय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा हा सोहळा संपन्न होता. याच्या दिवसामध्ये सर्वांना हवीहवीशी वाटणारी आणि सर्वांना प्रेमात पाडणारी ही क्रिकेटची स्पर्धा. हो हो याही वेळीच फटका चांगला आहे, पण किती धावा देऊन जातील. घोषांती क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फटका चांगला होता, आउटफील्ड खराब आहे आणि त्याचा फायदा होईल पुन्हा एकदा श्रीराम क्रिकेट संघ रोवळे, कारण हा निश्चित चौकार असता च्या बॅट मधून. 3 धावा फक्त जोडल्या गेल्यात गुण तालिकेवरती. समीकरण होतं 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावा. आता येणारं समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावा. 22 धावा 12 चेंडू मध्ये तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या पहा मैदानाच्या आतमध्येच मुख्य व्यासपीठावरती. या संपूर्ण पर्वामध्ये या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कुठलं नाव कोरलं जाईल, कोणाचं नाव कोरलं जाईल ते देखील पाहायला मिळेल. मंगेश मांडवकर न्यू बॉलर इन झालाय. अर्थात षटक क्रमांक 2. जयनी चांगली गोलंदाजी केली. ओव्हर द विकेट साकारली. स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल बॅटर कल्पेश साठी हा पहिलाच बॉल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी जिथं भन्नाट वेग होता. वेगाच्या अगेन्स्ट ही चांगली लेंथ. मिनी हेलिकॉप्टर लँड केला. मिड ऑनच्या रिजनला प्रोटेक्शन होतं. तितकी चांगली थ्रो. जोपर्यंत अवधी मिळाली हातामध्ये चेंडू विसवण्याची तोपर्यंत एकच सिंगल ॲड केली. 4 धावा. बॉलरने मरतात मंगेश आलाय. न्यू बॉलर इन झाला. पहिलाच भन्नाट वेग होता. वेगाच्या अगेन्स्ट ही नजाकत भरलेली गोलंदाजी सोडून दिलाय. लेग स्टिकचा बाहेरचा चेंडू. यस वाईटचा कॉल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर देखील दर्शवतील. हा अतिरिक्त धावसंख्येला भर. 1 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 25 धावांचं हे समीकरण आता बनवायचं तुम्हाला. अर्थात 11 चेंडू 20 धावा. 20 टाइम स्ट्रोक राहिलाय. झेल झालाय. जय कुठलीही चुका करताना पाहायला मिळाली नाही. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना 6 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या आणि या दुसऱ्याच ओव्हर मध्ये आपल्या कॉर्नच्या रिजनला झेल देखील टिपलाय. झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. अर्थात विकेटचं पतन. हादरा क्रमांक 1 टीम सियाज क्रिकेट संघ कासेगाव या टीम्सला सूरज बॅक टू द डगआउट. सूरजच्या जागेवरती जगदीश नो बॅटर इन. स्ट्रायकिंगला पाहायला मिळत आहे. डाऊन इनला पाहायला मिळेल तुम्हाला अर्थात कल्पेश आणि अप्पर इनला तुम्हाला पाहायला मिळेल जगदीश. हो सरसावून खेळलाय जयच्या अगेन्स्ट जबर खराब मिस टाइम राहिलाय थोडासा. 1 पाऊंड सीमारेषा पार. ना भाई ना भीती फक्त आणि फक्त छत्रपतींचा छावा मिळतील इथं. 4 चौकार. जबरदस्त फटकेबाजी. थोडासा फंबल राहिलाय जय. याही वेळी चुका करताना पाहायला मिळाली. गत बॉल वरती चांगली क्षेत्ररक्षण. याही वेळीच फटका चांगला होता. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. नाव आहे मंगेश. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती. विचार केला तर 1.3चा खेळ इथं 4चा खेळ इथं संपुष्टात आलाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये. मंगेश राईट मुहूर्त विकेट कल्पेश साठी. कल्पेशचा हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये असेल. टिपला झेल संपवलंय पुन्हा एकदा.
फलंदाजाचा खेळ आता कसा पाहायला मिळेल पुन्हा एकदा गुण ताळेकेवरचा मेल विकेटचा पतन हादरा क्रमांक दुसरा टीम CH कासेखोल्या गाव टीम्सला शुभमने हा झेल टिपलाय रनअप मध्ये झेल टिपणं अवघड असतं ते त्यांनी सोपं केलंय अवघड गोष्टींना सोपं करणं हे शुभमच्या रक्तामध्ये सातत्यानं पाहायला मिळतोय अर्थात रोवळे गावासाठी हे अनेक क्रिकेटर रोवळे गावाचं नाव उंचवण नेण्यासाठी या टेनिस क्रिकेट पटलावरती प्रत्येक खेळाडू झुंज देताना पाहायला मिळतोय क्रिकेटचे तारे सितारे संपूर्ण या दिवसामध्ये पाहायला मिळाले प्रत्येक खिलाड़ी सांगून गेला डर मुझे भी लगा फासला देखकर पर मैं बढ़ता गया मेरा रास्ता देखकर खुद ब खुद नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा खुद का हौसला देखकर स्टेट डाउन द ग्राउंड ओहो याही वेळी चांगली क्षेत्ररक्षण जीवन काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं बंबल झालंय एक धाव तिथं दुसरी धाव कन्वर्ट केली चिताच्या चपलाईनं दोन धावा रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहताय एक एक धाव किती महत्वाची असते ती देखील पाहायला मिळते टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक एक धावेसाठी झुंज एक एक धावेसाठी संग्राम एक एक धावेसाठी चाललेला हा धावपल मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 12 धावा धावपलकावरती षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात आलाय 2.00 चा इथे खेळ संपुष्टात आलाय आणि दोन षटकारांच्या अखेरीस 2 गडींच्या मोबदल्यावरती गुण तालिकेवरती 12 धावा समीकरण होतं 18 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण होता 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावा आता समीकरण आहे तुमच्या समोर 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावा कंपल्सरी चेसिंग बनवायचे आहे तुम्हाला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल साहिल जगदीश आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावर जिथं समीकरण आहे 6 चेंडू 13 धावा आणि या समीकरणात अगेन्स्ट गोलंदाजी स्वतः कर्णधाराने इन केलंय साहिल साहिल की संदीप सत्या अनेक नावाने हा उल्लेख केला जातो या खेळाडूला साहिल असेल संदीप असेल सत्या असेल अनेक नावाने ओळखला जाणारा गोलंदाज मार्कवर आलाय ओहो यावेळेस बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत ना पहा टप्पा पडल्यानंतर स्विंग मिस प्ले अँड मिस करतोय नाव बॅटर जगदीश या क्षणाला चांगली गोलंदाजी करावी लागेल कर्णधाराने ठेवलेला विश्वास इथे जपेल काय गोलंदाज नाव आहे साहिल सत्या संदीप साहिल गोलंदाजी मार्क वरती ओ हाफ ट्रॅकर बॉल होता मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षण आहेत 3-4 क्षेत्ररक्षण तर परंतु कॉल केलाय जयने जय इथं चुका करणार नाही या संपूर्ण मॅच मध्ये विदाउट चुका करणारा एकमेव क्रिकेटर एकमेव खेळाडू ठरलाय अर्थात रोवळे संघाचा अष्टपैलू खेळाडू हिरो नाव आहे जय झेल टिपलाय फलंदाजाचा इथं संपवलाय खेळ परतेचा इशारा फलंदाजाला बॅक टू द डगआउट केलाय विकेटचा पतन हादरा क्रमांक तिसरा CH कासेखोल्या टीम्सला न्यू बॅटर इन झालाय नवकेश बॅटर इन झालाय साहिलच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी साहिलच्या गोलंदाजचा समाचार घेण्यासाठी नेक्स्ट बॉल पहिलाच बॉल नवकेश साठी हाही देखील हाफ ट्रॅकर बॉल होता लीडिंग एज आणि स्वतः फलंदाज बाद झालाय पहा स्पोर्ट्समॅनशिप नवखेच्या बॅट मधून पाहायला मिळाली खेळाडू वृत्ती पहा बॅटची कडा लागतीच आपल्या मैदान सोडून दिला ही स्पोर्ट्समॅनशिप आहे अर्थात क्रिकेट खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये नवकेशने देखील दाखवली त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर गोल्डन डकचा शिकार
हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचला अर्थात साहिल षटक क्रमांक 3 प्रगती पथावर बॉलिंग ट्रॅकवरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिकचा कारनामा पेश करेल का या संपूर्ण दिवसामध्ये. हो याही वेळी चांगली गोलंदाजी वाईटचा कॉल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दर्शवताना अजूनही संधी आहे हॅट्रिक साठी साहिल या गोलंदाजाला. तीन चेंडू 12 धावा अजूनही बनवायचे आहेत तुम्हाला. समीकरण होता 18 चेंडू 25 धावा. आता समीकरण आहे 3 चेंडू 12 धावा. यावेळेस आडवा बॅटले ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या लीडिंग एज पाहायला मिळाली. टायमिंग प्रॉपर होत नाही बॅटरच्या. बांधून ठेवण्याचा विश्वविक्रम मैदानाच्या आतमध्ये कारनामा पेश करत असताना साहिल षटक क्रमांक 3 हाताळत आहे. उंबरठ्याच्या अर्थात हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. इथं चांगली गोलंदाजी कौतुकास्पद राहिले अर्थात श्रीराम क्रिकेट संघ रोवळे या संघाची. पहिलं षटक हाताळलं अर्थात विचार केला तर जैनने चांगली गोलंदाजी केली जिथे 6 चेंडू फेकले 3 धावा खर्ची केल्या. आणि षटक क्रमांक 2 अर्थात मंगेशने देखील चांगली गोलंदाजी. थोडासा महागडा राहिलाय पण साहिल अर्थात जयच्या पावल्यावरती पाऊल ठेवून गोलंदाजी साकारले. शेवटचा बॉल आज 2 बॉल येणे बाकी या षटकातील. यावेळीच फटका मिस टाइम देखील राहिलाय डिपेस्ट कव्हर रिजनला. झेल सोडलाय ओमकारनं झेल सोडलाय. एकच धाव शेवटचा बॉल आणि 1 बॉल वरती धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. 10 धावा. पुढील संघ त्वरित आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. हो शेवटचा बॉल देखील सांगताना पाहायला मिळेल. मीही देखील रोवळे गावाची एक्सप्रेस आहे ज्या गोलंदाजीनं अर्थात जैनी गोलंदाजी केली. रोवळे गावाची एक्सप्रेस त्याच पावल्यावरती पाऊल ठेवून साहिलने देखील गोलंदाजी केली. सामना जिंकला श्रीराम क्रिकेट संघ रोवळे. टॉस जिंकला होता CH क्रिकेट संघ कासेखोल या टीम्सनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं होतं श्रीराम क्रिकेट संघ रोवळे या टीम्सला. आणि